आजवर खूपदा आपल्या विरोधात एखादा खटला उभा राहिला किंवा एखादा सरकारी प्रशासकीय निर्णय आपल्या विरोधात जाईल अशी शक्यता जाणवली तरी काही राजकीय नेत्यांच्या छातीत कळ यायला सुरुवात होते. फक्त राजकीय नेतेच नाही तर वजनदार गुन्हेगारांना देखील कोर्टाची तारीख जवळ आली की छातीत कळ यायला सुरुवात होते. मात्र हे राजकीय नेते आणि गुन्हेगार सगळे मुरलेले असतात, मुरब्बी असतात. त्यांच्या छातीत कळ येण्याचं टायमिंग देखील एपिक असतं. मात्र आता अशीच अचिव्हमेंट अमरावतीमध्ये एका होऊ घातलेल्या नेत्यानं नेतेपद मिळवण्याच्या अगोदरच गाठली आहे. सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांचा धुमाकूळ सुरू आहे. या रणधुमाळीमध्ये काँग्रेसचे हर्षजित देशमुख हे अमरावती विधान परिषदेसाठी उमेदवार होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर ते आता दवाखान्यात ऍडमिट झालेत. त्यांना घाम यायला लागलाय, अस्वस्थ वाटायला लागलंय. सहसा माणूस दवाखान्यातून निघताना दवाखान्याचं बिल भरतो आणि विम्यासाठी अप्लाय करतो आणि डिस्चार्ज नंतर त्याला ती रक्कम मिळते. मात्र हर्षजित देशमुख यांना दवाखान्यात भरती होण्यासाठीच मोठी रक्कम मिळाली आणि तीही थोडी तिडकी नाही तर तब्बल 15 ते 20 करोड रुपये. आणि हे मी म्हणत नाहीये, असा आरोप हर्षजित यांच्यावर ते ज्या काँग्रेस पक्षाकडून उमेदवार आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनीच केलाय. अगदी आजवर कधीच कुठल्याही वादात न अडकणाऱ्या यशोमती ठाकूर यांनी देखील हर्षजित यांच्यावर असेच आरोप केले. या आरोपांची चर्चा त्यामुळेच सध्या राज्यात गंभीरपणे सुरू आहे. त्यामुळे नक्की काय चालू आहे राज्यात, हर्षजित यांच्यावर हे आरोप का होत आहेत, हेच जाणून घेणार आहोत पुढच्या काही मिनिटात. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. तर सध्या राज्यात विधान परिषद निवडणुकांचा धुमाकूळ चालू आहे. या निवडणुकीत काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांना उमेदवारी दिली गेली आहे किंवा उमेदवारी जाहीर केली आहे. हर्षजित यांनी काँग्रेसच्या अधिकृत तिकिटावर उमेदवारी अर्ज देखील भरलाय. हर्षजित यांच्यासोबतच अमरावतीच्या जागेवरून शिवसेनेचे बंडखोर असणारे उमेदवार विप्लव बाजरिया यांनी देखील आपला अर्ज दाखल केला होता. भाजपचे उमेदवार म्हणून प्रवीण पोटे यांनीही या जागेवरून अर्ज दाखल केलेला. त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला होता. एकंदरीत या जागेसाठी 4 उमेदवार इच्छुक होते. मात्र काँग्रेसच्या हर्षजित देशमुख यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्रुटी आहेत असा आक्षेप घेतला आणि त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद केला. त्यानंतर विप्लव बाजोरिया यांनी नागपूर खंडपीठात धाव घेतली. मात्र त्यांना तिथून दिलासा मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी तातडीनं सर्वोच्च न्यायालयात देखील धाव घेतली. मात्र तिथंही विप्लव यांच्या पदरी निराशा पडली. परिणामी त्यांचा अर्ज या निवडणुकीत बाद झाला. यानंतर या स्पर्धेत उरले ते भाजपचे प्रवीण पोटे, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे निलेश विश्वकर्मा. पैकी या मतदारसंघात महायुतीकडे असणारं संख्याबळ हे महाविकास आघाडीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे स्वाभाविकच शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर त्याचा थेट फायदा हा भाजपच्या प्रवीण पोटेंना मिळणार होता. तिथं जर हे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार स्पर्धेत राहिले असते तर त्याचाही फटका हा महायुतीच्या उमेदवाराला, थोडक्यातच भाजपच्या प्रवीण पोटेंना बसला असता. मात्र असं असताना देखील बाजेरिया यांच्या अर्जावर हरकत ही काँग्रेसच्या हर्षजित देशमुख यांनी घेतली होती. त्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात उतरले तिघेच जण: काँग्रेसचे हर्षजित देशमुख, भाजपचे प्रवीण पोटे आणि वंचित बहुजन आघाडीकडून निलेश विश्वकर्मा. यातील प्रत्येकानं पक्षाकडून निवडणुकीसाठी तयारी चालू केली, मतदारांच्या गाठीभेटी चालू केल्या. मात्र अशातच अचानक हर्षजित देशमुख हे गायब झाले. 4 दिवस त्यांनी कुणाशीही संपर्क नाही, कोणाशीही गाठभेट घेतली नाही. यानंतर महाविकास आघाडीमध्ये खास करून काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण दाटायला सुरुवात झाली. आपला उमेदवार कुठे आहे हे मतदारांनाच माहिती नव्हतं. त्यानंतर 4 दिवसानंतर अचानक माहिती पुढे आली, ती म्हणजे हर्षजित देशमुख यांना दवाखान्यात ऍडमिट केलंय आणि त्यांच्यावर ICU मध्ये उपचार चालू आहेत. आणि गंमत म्हणजे हेच हर्षजित साहेब ICU मधून माध्यमांना मुलाखत देत होते. त्यांच्या मुलाखतीनंतर काँग्रेसच्या वरिष्ठांकडून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. यशोमती ठाकूर यांनी तर हर्षजित हे 10 ते 15 कोटी रुपयांना मॅनेज झालेत असा थेट आरोप केला.
या निवडणुकीत हर्षजित मॅनेज झाल्यावर फायदा हा फक्त भाजपला होणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर यांचा हर्षजित यांच्यावर केला गेलेला आरोप, जो की भाजपला मॅनेज झाल्याचा आरोप आहे, असं समजायला हरकत नाही. जेव्हा माध्यमांनी हर्षजित यांना या प्रकरणी प्रतिक्रिया विचारली, तेव्हा हर्षजित यांनी मात्र हात वर केले. आपण अत्यंत प्रामाणिक असून माझ्यावर आरोप करणाऱ्या यशोमती ठाकूरच भाजपला मॅनेज झाले असतील, असा पलटवार केला. मी आयसीयू मध्ये असलो तरी मी निवडणुकीतून माघार घेतलेली नाहीये. आयसीयू मधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी पुन्हा मतदारांशी संपर्क साधणार आहे, असा युक्तिवादही त्यांनी केला. मात्र या घटनेतली गंमत म्हणजे अमरावती काँग्रेसमधला एखाद दुसरा चेहरा सोडला तर कोणीच हर्षजित यांना भेटायला दवाखान्यातही गेलं नाही. यावरून देखील हर्षजित यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. आता बोलूयात हे हर्षजित नक्की कोण आहे. हर्षजित यांचं नाव तुम्ही यापूर्वी कधीच राज्याच्या राजकारणात ऐकलेलं नसेल. ते काही पेशानं राजकारणी नाहीये, ते पेशानं व्यावसायिक आहेत. त्यांच्या बाबतीत असंही सांगितलं जातं की नागपूरमध्ये त्यांचा IT सेक्टरशी निगडीत व्यवसाय आहे, जो वेल सेटल्ड आहेत. आपल्या व्यवसायामध्ये ते यशस्वी आहेत. मात्र त्यांना अचानक समाजसेवेचा उमाराळा, राजकारणात जाऊन आपण लोकांची सेवा करूयात या विचारानं त्यांचं हृदय उचंबळून आलं आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरायचं ठरलं. अमरावतीमधल्या विधान परिषदेच्या जागेवर दावा करताना त्यांनी आपण आजपर्यंत व्यवसायात कसे सेटल झालो, आपण इतके दिवस कसे आर्थिक नफा मिळवण्याच्या मागं होतो आणि आपल्याला लोकांची सेवा कशी करायची आहे हे पटवून दिलं. आणि गंमत म्हणजे काँग्रेसच्या श्रेष्ठींनी देखील त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि इथल्या जुन्या इच्छुकांना डावलत हर्षजित यांना उमेदवारी दिली. या जागेवरून काँग्रेसचं संख्याबळ अगदीच जास्त आहे असंही नाही. मात्र काँग्रेसनं या निवडणुकीत ठरवलं होतं की किमान निवडणुकीच्या मैदानात उतरून भाजपशी 2 हात करायचे. मात्र आता काँग्रेसमध्ये हर्षजित हे ICU मध्ये ऍडमिट झाल्यानंतर सोबतच ते भाजपला मॅनेज झाल्याच्या ज्या काही चर्चा पुढे येत आहेत, या चर्चांनंतर काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असणारे निलेश विश्वकर्मा यांना पाठिंबा द्यायचा विचार चालू असल्याच्या बातम्या पुढे येत आहेत. पण या सगळ्या धामधुमीत काही प्रश्न हे उपस्थित होतात. तुम्ही एखाद्या पक्षाकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत उतरता आणि अचानक 4-5 दिवस गायब होता, याचा नेमका अर्थ काय? ज्या ICU मध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या नातलगांना भेटायला देखील डॉक्टरांना अर्ज करावी लागतात, परवानगी मागावी लागतात, तिथं तुम्ही अत्यवस्थ असूनही तुम्ही माध्यमांना मुलाखती देताय. यासाठी तिथले डॉक्टर तुम्हाला परवानगी कसे देतात? यशोमती ठाकूर यांनी हर्षजित यांच्यावर केलेल्या आरोपांमध्ये खरंच तथ्य आहे का? आणि काँग्रेस आता खरोखर वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देणार का? तुमची मतं मला कमेंट्समध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.